मी असं म्हणतो की कृष्ण म्हणजे असा जो शत्रूच्या मनात जाऊन त्याचं मन बदलू शकतो आणि त्याला तुमच्यासमोर नतमस्तक करू शकतो. आता तुम्ही म्हणाल, कृष्ण तर सगळ्यांच्या आत विद्यमान आहेत, मग असं कसं शक्य? पण बघा सर, तो द्वारकाधीश असतानाही जेव्हा त्याचा मित्र द्वारावर येतो, तेव्हा तो राजगादी सोडून धावत जातो. त्याला मिठी मारतो, आत घेऊन येतो आणि त्याला स्वतःच्या राजगादीवर बसवतो. ज्याच्या चरणांमध्ये अनंत ब्रह्मांड विसावलेलं आहे, तो स्वतःच्या मित्राचे पाय धुतो, त्याचे चरण दाबतो. सर, किती मोठा धरा दिला आहे भगवानाने. द्वारकाधीश असूनही, तो राजा असून, अनंत ब्रह्मांडाचा सर्जनकर्ता असूनही द्वारका सोडून कुरुक्षेत्रात रथ चालवायला जातो आपल्या मित्राच्या प्रेमापोटी. मी नेहमी म्हणतो, तुम्ही आज एखाद्या मित्राला बोला, यार माझ्यासाठी 3 तासांचं ड्राईव्ह कर चला, तर तो म्हणेल ठीक आहे, ड्रायव्हरला फोन करतो. पण जर तुम्ही म्हटलं की 3 तासांवर माझं भांडण झालंय, चल माझ्यासोबत चल, तर सर तो फोनही उचलणार नाही. पण कृष्ण, तो राजगादी सोडून कुरुक्षेत्रात पोहोचतो आपल्या मित्रासाठी. तो म्हणजे कृष्ण सर.